500च्या वरती जर आपण 2-3 दिवस सलग 2-3 ट्रेडिंग सेशन आपण जर टिकलो, तर ही आपल्यासाठी अतिशय चांगली गोष्ट असेल. त्यानंतरचं पडाव हा 23,000 पर्यंत असेल, हे ध्यानात ठेवूया आपण. यानंतर आज आपण पाहूया ETF म्हणजे काय? एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे हे म्युच्युअल फंडासारखंच कार्य करतात, मात्र रिअल टाईम आपल्याला इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू मिळते. म्हणजे आपण 12 वाजता जर गोल्ड ETF घेतला तर 12 वाजताची जी व्हॅल्यू असेल आपल्याला ती मिळेल. आपण निफ्टीचा ETF घेतला समजा 1 वाजता, तर 1 वाजताची व्हॅल्यू मिळेल. म्युच्युअल फंडमध्ये तसं नसतं. म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला एका ठरलेली वेळ असते, त्या वेळेचीच आपल्याला आपण कधीही घेतलं, कुठल्याही टायमिंगला घेतलं तरी तीच व्हॅल्यू आपल्याला मिळते. तर मागच्या काळामध्ये गोल्ड ETF आणि सिल्व्हर ETFने खूप चांगला परतावा दिला आणि ते आता त्यांच्या हायेस्ट लेवलला आहेत आता सध्या. त्यानंतर स्टॉक SIP. स्टॉक SIPबद्दल बोलताना जसं आपण म्युच्युअल फंडमध्ये SIP करतो, त्याच पद्धतीने आपण स्टॉक्समध्ये देखील SIP करू शकतो. मी देखील मागच्या काही काळामध्ये स्टॉकमध्ये SIP केली होती आणि त्याच्यामध्ये मला अतिशय चांगला परतावा मिळाला होता मला त्यामध्ये. तर स्टॉकमध्ये SIP करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, की स्टॉक SIP करताना ती ब्ल्यू चिप स्टॉक्समध्ये करायची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो सेक्टर लीडरमध्येच आपण आपली गुंतवणूक करायची. म्हणजे आपला BP वर खाली होणार नाही. समजा न जाणो कधी कोविडसारखी सिच्युएशन आली, तर त्या काळामध्ये ब्ल्यू चिप स्टॉक्समधली आपली जी गुंतवणूक असेल, आपली जी SIP असेल, त्यामुळे आपण आपलं कॉर्पस, आपण आपलं जे काही प्रिन्सिपल आहे ते चांगल्या प्रकारे राखू शकू. कारण शेवटी वॉरन बफेने देखील 2 महत्त्वाचे रूल सांगितलेले आहेत. डोंट लूज युअर कॅपिटल. दिस इज द रूल नंबर फर्स्ट. अँड व्हॉट इज द रूल नंबर सेकंड? डोंट फॉरगेट द रूल नंबर 1. आपल्याला आपलं प्रिन्सिपल आणि कॅपिटल राखून ठेवायचं आहे आणि तेजीच्या मार्केटमध्ये आपल्याला राईड करायचं आहे. त्यानंतर इतकं मार्केट पडत असताना देखील आपली भारतीय परिस्थिती मात्र तुलनेने चांगली आहे, स्थिर आहे. कारण आपण ऑलरेडी पडलेलो आहोत आणि काही RBIचे रेट कट असतील आणि काही म्हणजे देशांतर्गत काही वाढीची जी काही परिस्थिती असेल ती चांगली आहे. आणि त्यानंतर रिलायन्सबद्दल काही चांगल्या बातम्या आल्या. ती रिलायन्सची जी सबसिडियरी आहे जिओ, तर जिओनी SpaceX बरोबर करार केला आहे स्टारलिंकसाठी. तर ही चांगली गोष्ट आहे. जिओने डिसेंबरमध्ये देखील आपला सबस्क्रायबर बेस हा खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला आपल्याला दिसतो आहे. आणि रिलायन्सचा शेअर सध्या त्याच्या उच्चतम पातळीपासून खूप खाली आलेला आहे आणि तो सध्या 24च्या प्राईज अर्निंग रेशोवरती ट्रेड करत आहे. आपण आपल्या चॅनलमध्ये ज्या काही शेअर्सबद्दल डिस्कशन करतो तिथं कुठंही बाय आणि सेलचं रेकमेंडेशन नाही. आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यायचा आहे. तर आपण 22,200 ते 22,500 या लेव्हलवरती लक्ष ठेवूया आणि आपले डिसिजन्स आपण घेऊया. तुर्तास धन्यवाद. नमस्कार.